वडील इलेक्ट्रिशियन तर आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताचीच, पण त्याने जिद्द सोडली नाही. इथं मुलांना एक सरकारी नोकरी मिळत नाही, पण त्याने 2 वर्ष चिकाटीने अभ्यास करत तब्बल 5 मिळवल्या. हे सारं ऐकून तुमची उत्सुकता वाढली ना? चला तर मग पाहूयात ही किमया करणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी. सागर सोमनाथ गवळी असं त्या पठ्ठ्याचं नाव आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात तो राहतो. हातमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत सागरने आकाशालाच गवसणी घातली. घरची परिस्थिती बेताची असताना देखील त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि 1-2 नव्हे तर चक्क 5 सरकारी नोकऱ्या मिळवल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निकालात त्याची पुरवठा निरीक्षण अधिकारी या पदावर निवड झाली आहे. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोहाडी इथून झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं एटी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव इथून झालं. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री मोदी जटा महाविद्यालय इथून केलं. मला आधीपासूनच म्हणजे स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा होती. त्यानंतर आपल्याकडे एक स्ट्रॉंग बॅकिंग म्हणून चांगलं ग्रॅज्युएशन हवं, त्याच्यामुळे मी BSc केमिस्ट्री निवडलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. स्टार्टिंगला यश कमी मिळत होतं, पण मी माझं पेशन्स ठेवले, माझे हार्डवर्क चालू ठेवले. त्यानंतर मला एक पोस्ट मिळत गेली. स्टार्टिंगला मी रायगड केंद्रीय सहकारी बँकेत एक क्लर्क म्हणून जॉईन झालो. त्यानंतर त्यानंतर मला दुसरी पोस्ट मिळाली माझी संरक्षण अधिकारी म्हणून. मी महिला बालविकास यापदी माझी निवड झाली. त्यानंतर मला तिसरी पोस्ट मिळाली कनिष्ठ लेखापाल या पदावर. मी सध्या ट्रेझरीला जॉईन आहे आणि नुकत्याच लागलेल्या 8 एप्रिल रोजी लागलेल्या राज्यसेवा 2024च्या अंतिम निकालानुसार माझं निरीक्षण अधिकारी पुरवठा राजपत्रित वर्ग 2 या पदावर सिलेक्शन झालेलं आहे. 10वी नंतर मी जेव्हा बऱ्याच अकॅडमीचे जेव्हा समारंभ व्हायचे, तिथे रिझल्ट लागलेले जे अधिकारी मुलं आहे त्यांची भाषणं भरपूर प्रमाणात ऐकलेली होती मी. पण मग ते आपण खेडेगावातून येतो, आपल्याला प्रश्नात जायची इच्छाही नॅचरलच असते. मी आजूबाजूच्या आपल्या गावातल्या समस्या वगैरे बघायचो, पण आपल्याला आतूनच इच्छा होती, पण या समस्यावर आपण काहीतरी करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे काय म्हणता डिसिजन मेकिंग एक फील्ड हवी. त्याच्यामुळे मी प्रशासनात जायचा निर्णय घेतला. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं. 21 नंतर मी प्रॉपर राज्यसेवेचा अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होणं काही सोपी गोष्ट नाही, पण ती अशक्यही नाही हे सागरने मनाशी पक्क ठरवलं होतं. नोट्स मेकिंग, रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस ही त्रिसूत्री त्याच्या कामी आली. परीक्षेच्या 15 ते 20 दिवसा अगोदर जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तेव्हा म्हणजे माइंड आपला खूप डिस्टर्ब असतो, कारण परीक्षेचा एक वेगळा प्रेशर असतो. त्यामुळे आपल्या ज्या प्रत्येक विषयाच्या माझ्या राज्यसेवेला 800 मार्काची मेन्स होती. जवळजवळ माझे 700 मार्काच्या नोट्स ह्या कम्प्लिटेड आहे. इथे बघू शकता तुम्ही, माझ्या सर्व नोट्स कम्प्लीट येते. प्रॉपर मी स्वतःच्या हाताने पूर्ण नोट्स बनवलेले आहे. नोट्स मेकिंग हा म्हणजे आपल्याला एज देतो दुसऱ्यांपेक्षा जास्त. त्यामुळे नोट्स मेकिंगवर माझा आधीपासूनच भर होता. त्यानंतर रिव्हिजन जेवढ्या जास्त तेवढे पेपरमध्ये कन्फ्युजन कमी. त्यामुळे रिव्हिजनवर माझा खूप भर होता. अजून सांगायचं झालं तर प्रश्नपत्रिका अनालिसिस. जेव्हा आपण PYQ अनालिसिस करतो तेव्हा आपण आयोगाचे येणारे पुढचे प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे PYQ अनालिसिस यावर सुद्धा माझा भरपूर भर होता. लेखाने एवढं यश मिळवलं म्हटल्यावर आई वडिलांना केवढा आनंद झाला असेल हे वेगळं सांगायला नको. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नाहीयेत. एकदम आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण माझा तरी असा विषय होता, कारण मी शेती वगैरे सर्व आणि आमच्या समाजामध्ये ढोरं गुरं सगळं करत होतं. मी असं सुरुवात पण ठरवलं की माझ्या मुलांना ते दाखवायचं की बाबा यांना शिक्षणासाठीच प्राधान्य द्यायचं आहे. आणि मी त्यांना फक्त मला न कळता त्यांना सांगायचं तुम्हाला जे पटेल ते करावं, आणि त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं मला स्वप्न. आम्हाला खूप गर्व वाटतं. आम्हाला खूप मस्त काम केलं माझ्या मुलांनी. रात बघिने पाठ बघिने जळगाव जायच्या अभ्यासाला, आणि एकदम अभ्यास करते चांगला. खुशीची आसू आहे माझ्यावाली. जेव्हा मग तेव्हा 11ला यायचे 12ला यायचे. आमच्या समाजामध्ये नाव खूप मोठं केलं माझ्या मुलांनी. जेव्हा म्हणतो तेव्हा जायचं जळगावला. खूप गर्व आहे आम्हाला. आमच्या समाजामध्ये खूप मोठं नाव कमावलं त्यांनी. स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र सोपं नाहीये. जर तुम्हाला त्यास यश मिळवायचं असेल तर मग सागरने काय आवाहन केलंय ते पण ऐका. स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे खूप व्होलाटाईल आहे. इथे अनसर्टेनिटी खूप आहे. त्यामुळे म्हणजे नवीन मुलांनी
इथे यायच्या अगोदर एक प्रॉपर स्वतःचा प्लॅन बी, स्ट्रॉंग प्लॅन बी करणं खूप आवश्यक आहे. कारण एक स्ट्रॉंग प्लॅन बी असलेला मुलगा हा एक पीस ऑफ माइंडने अभ्यास करू शकतो. ग्रामीण भागातला सागर जिद्दीच्या बळावर अधिकारी झालाय. तुम्हाला त्याची सक्सेस स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, लोकमत जळगावचं यूट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका. प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव.